त्याने एक रोचक गोष्ट घडलेली आहे आमच्या सिनेमाच्या बाबतीत. आमच्या सिनेमामध्ये एक असा प्रसंग आहे की जिथे आमच्या नायक नायिकेला एक पुरस्कार घोषित होतो, त्यांच्या कार्याबद्दलचा पुरस्कार. हां, त्याला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे त्यांच्या कार्याला. हा पर्यावरणाचं काम करतो आहे, ती प्राण्यांसाठी झटते आहे. तर आम्हाला एक असा प्रमुख पाहुणा हवा होता ज्यांच्या हस्ते तो पुरस्कार समारंभ सोहळा आम्हाला दाखवता येईल. आणि अर्थातच आम्हाला तो असा खऱ्या आयुष्यामध्ये ज्यांच्याकडे एक उदाहरण म्हणून आपण पाहत आहोत आज, असं कुणीतरी पाहिजे होतं. आणि एक दिवस आमची भेट डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटेंबरोबर झाली. आणि गप्पांमधून सहज बोलता बोलता ते म्हणाले की अहो, आजकाल इतक्या कार्यक्रमांना जायला लागतं ना, आणि लोक फार गळ घालतात, इकडे येता का, तिकडे येता का, ह्याच्यात येता का, ते करता का. आणि मग आम्ही पण करतो थोडंसं. काय त्यांनी शब्द वापरला होता? नाही, सौजन्याचा सौजन्याचा गैरफायदा असं. तर मी पण हळूच मग कचरत म्हणालो की तेच करायला आम्ही पण आलेलो आहोत आज. तुमच्या सौजन्याचा थोडासा गैरफायदा घेऊ का? मग ते हे हसून म्हणाले की चला घ्या काय घ्यायचं आहे तो. आणि आम्ही त्यांना गळ घातली की सर आणि मॅडम, तुम्ही कृपया आमच्या सिनेमामध्ये तो प्रसंग कराल काय की तुमच्या हस्ते आम्हाला ह्या पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार द्यावयाचे आहेत. आणि ते खूप आनंदाने तयार झाले, उत्साहाने आले. त्यांचा खूप मोठा दौरा होता त्यावेळेला. कर्नाटक आणि महाराष्ट्र, गोवा असा काय मोठा दौरा होता. त्याच्यातली एक वेळ त्यांनी आम्हाला दिली, त्याप्रमाणे आम्ही ते चित्रीकरण तिकडे त्याची व्यवस्था केली. आणि आज प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांच्या हस्ते आम्हाला तो प्रसंग त्या पद्धतीने चित्रित करता आला. आणि काय जोडपं आहे, म्हणजे आता हे काय परत सांगायची गरज नाही. पण ज्या प्रकारे त्यांनी चित्रीकरणामध्ये भाग घेतला आणि ज्या उत्साहाने बसून राहिले. चित्रीकरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 90% बसणं असतं आणि 10%च आपण काम करतो. पण अजिबात कुरकुर नाही, काही नाही. विविध विषयांवर गप्पा, त्यांच्या हेमलकसाच्या गोष्टी, बाबा आमट्यांच्या गोष्टी, अशा गप्पा करत ते सगळं चित्रीकरण आम्ही व्यवस्थित पार पाडलं. तेव्हा त्यांना शिरसाष्टांग नमस्कार. आणि त्यांची खूप मदत झाली आमच्या सिनेमाला.